गुड मॉर्निंग मिरजगावकर. परत एकदा सज्ज आहेत आम्ही श्रमदानासाठी. आणि ज्यावेळेस श्रमदानला येत असताना आज आमचा स्पॉट आहे कर्जत रोड, जिकडं की आमची जी गँग आहे ती पाणी देण्यासाठी सज्ज झालेली आहे. सारंग भाऊ कॉक फिरवत आहे, राजभाऊंकडे डायरेक्ट पाईप देऊन टाकेले, नाना आहेत पुढे घ्या. अशी सगळी गँग श्रमदान अतिशय जोरात चालू आहे. गरज होती या झाडांना पाणी देण्याची, त्यासाठी आम्ही बरेच दिवस चाललेलं आमचं, पण टँकर थोडा अवेलेबल होत नव्हता. पण आता टँकर अवेलेबल झाल्यामुळं परत एकदा आम्ही सज्ज आहेत पाणी देण्यासाठी. आणि पाणी देत असताना आमचे आणखीन एक श्रमदूत परमवीर पांडुळे सर हे सुद्धा आमच्यात ॲड झाले. ते कसं असतं बघा, गाव असतं आणि गावात एखाद्या देशात एखाद्या राज्यात तुम्ही जर एक सलग 10 वर्ष राहिले, त्या गावाचं तुम्हाला नागरिकत्व भेटून जातं. तसं सर 1 महिना झालेत आमच्या त्यात म्हणले होते, आता श्रमदूत झालेत कन्फर्म, त्यात काही विषय नाही. ही आमची गँग आहे सगळी, जी की सज्ज आहे श्रमदानासाठी पाणी देण्यासाठी. चला भेटूया. सर बोला ना. नाही एवढा अधिकार कुठे, एवढा अधिकार कुठे. जिल्हा परिषदच्या लायकीचा ना ना चला घ्या. जिल्हा परिषद काय आमदार करायचंय मला. आमदार नाही नाही, आमचं एक आहे ना भाऊ की तिकडं हिंगोलीला, आमदार संतोष बांगर. संतोष बांगर. येणार आमचे फिटर इकडं वडावडी चालू आहे आणि मार्गदर्शक सर आहेत. राजभाऊंकडे आम्ही असं काही देऊन टाकले ना एक जबाबदारी. सर हो, इतक्या दिवसात येऊन कसं वाटतंय तुम्हाला? फील गुड. फिडगुड यस, याला म्हणतात कमी शब्दात लय मोठं साम्राज्य उभं करणं, असं हे मोठं नेतृत्व. मला अभिमान वाटतो की मी सकाळी, लोक देवाचं तोंड बघतात, मी डॉक्टरांचं बघतो. हे पण एक भाग्यात कुठेतरी लिहून ठेवलेलं सोपं नाही. डॉक्टरांचे तोंड दिसत नाही सकाळ सकाळ, मला दिसतं. मी याच्यापेक्षा भाग्यवान काय नाही का? मी माझं स्वतःच नाही बघत, मी मेडिकलवाला आहे. लोचे सगळे. चला पुढं. चला चला पुढं चला. ना सारंग भाऊ, राजभाऊ, पूर्ण गँग. सर ज्यांच्या हातात आज सगळं पाणी जबाबदारी देऊन टाकली, कॉक बिक सगळं सर बघताय. फुल एन्जॉय. भीम जयंतीत इतके नाचले सर. 2 दिवस सुट्ट्या मारल्या. मी पहिल्या दिवशी आले पण थोडे गळालेले होते, काल थोडे विकनेस आलता. आज परत त्याच जोशात त्याच उत्साहात सज्ज झालेत श्रमदान करण्यासाठी. लय तुफान नाचले हो, मी बी होतो बघायला. हरकत नाही. पांडुळे सर काय करताय नेमकं? व्यायाम चालू आहे सरांना. हरकत नाही. पिनू सर सकाळी सकाळी येते भाऊ, यांच्यामुळे तर पाणी पिणी देणं चालू आहे. सारंग भाऊ फळ टाकलेत, बघितलं ना श्रमदूत सारंग भाऊ. आता आम्ही या साईडने, पलीकडची साईड पूर्ण झाली, इथले थोडे झाडं राहिलेत. थोडे झाडं करूया इकडं. आम्ही 20 झाडं लावले होते आणि 20 झाडं लावलेले असताना इकडचे आळे झालेत आता प्रॉपरली, नाही का? आता थोडे आळे राहिलेत, ते आळे आम्ही पुढं करतोय कंटिन्यू. म्हणजे बघा, काम करण्याची जर कधी आवड निर्माण झाली तर माणूस किती मन लावून. पुराणे सर आहेत, मागचे झालं 4-5 महिने झालं काही काम करत नव्हते. त्यांच्या पायाचा लिगामेंटचा थोडासा प्रॉब्लेम झाला होता, पण आता ते कवर झालेत. आणि जसे कवर झालेत तसे ते श्रमदानासाठी मागचा कसूर भरून काढतं, नाही का? मागे जे काम राहिलं होतं त्यांचं. हे असतं निसर्गाविषयी असलेलं प्रेम, की आपण निसर्गात राहतोय, निसर्गाचं एवढं संवर्धन करतोय, त्याचा फायदा घेतोय, त्याचा एक ऋण फेडण्याची छोटासा प्रयत्न. आणि फिटर